नमस्कार मित्रांनो, स्वरा स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आगामी येणाऱ्या CTET या परीक्षेबद्दल आपण आपल्या चॅनलवर भरपूर तयारी करून घेणार आहोत. अगदी परीक्षाभिमुख माहिती आपण अपलोड करणार आहोत. तर आजपासून मिशन CTET आपण डेली सुरू करणार आहोत. आज आपण सिलॅबस बघणार आहोत. अशा प्रकारे आहे सिलॅबस जो की CTETचा. CTET पेपर पहिला. पेपर पहिल्यामध्ये काय आहे तर CDP म्हणजे काय तर चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडागॉगी. तर बालविकास जो की आपण शिक्षणशास्त्र जे म्हणतो आपण ते CDP 30 मार्कासाठी आहे. EWS म्हणजे पर्यावरण अध्ययन हे 30 मार्कासाठी आहे. मॅथ्स गणित हे 30 मार्कासाठी आहे. लँग्वेज 1 भाषा जी 30 मार्कासाठी, लँग्वेज 2 ही 30 मार्कासाठी. एकूण जे प्रश्न 150 राहणार आहेत आणि 150 आपल्याला गुण राहणार आहेत. त्यानंतर दुसरा पेपर होणार आहे तो 6 ते 8 साठी, पहिला 1 ते 5 या वर्गासाठी आणि पेपर दुसरा हा 6 ते 8 साठी होणार आहे. आता त्याचे मार्काचं डिस्ट्रिब्युशन कसं आहे तर CDP म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगी बालविकास हा 30 मार्कासाठी राहणार आहे. त्याच्यात नंतर सोशल सायन्स म्हणजे आपलं सामाजिक शास्त्र ज्याला घ्यायचं असेल त्यांनी सोशल सायन्स घ्या किंवा मॅथ अँड सायन्स घ्या, विज्ञान, तर त्यांना 30 मार्क आहेत. इथं ऑप्शन राहणार आहे सोशल सायन्ससाठी 30 मार्क किंवा ज्यांनी सायन्स आणि मॅथ घेतलं त्यांच्यासाठी 30 मार्कासाठी राहणार आहे. तर लँग्वेज भाषा 30 मार्क आणि लँग्वेज भाषा 30 मार्क. अशा प्रकारे आणि याच्यामध्ये एक राहिला आहे की म्हणजे 30 मार्क मॅथ, तर एक मॅथ स्पेशल एक राहणार आहे. मॅथ आता याच्यात मॅथ राहिला स्पेशल मॅथ्स आणि हा 30 मार्कासाठी राहणार आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला इथं ऑप्शनमध्ये आहे, इथं मॅथ्स आहे आणि इथं मॅथ्स 30 मार्कासाठी फिक्स राहणार आहे. पण कोणाला जर सायन्स अँड मॅथ घ्यायचं तर ते 30 मार्कासाठी राहणार आहे. अशा प्रकारे हा पण 150 मार्कासाठी राहणार आहे पेपर 2. अशा प्रकारे आपण पेपर 1 आणि पेपर 2ची आपल्या चॅनलवर तयारी करून घेणार आहोत. डेली क्वेश्चन टाकणार आहोत आणि एकदम परीक्षाभिमुख जे की आपल्याला आपली जी पात्रता आहे पूर्ण करण्यासाठी, CTETची पात्रता पूर्ण करण्यासाठी आपण या चॅनलवर अगदी सहज आणि सोप्या भाषेत तुम्हाला आपण मटेरियल किंवा सिलॅबस आपण म्हणजे आपण शिकवणार आहोत आणि अपलोड करणार आहोत. त्यामुळं चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. इथून पुढे आपण आपल्या CTETला तयारी करणार आहोत. धन्यवाद.